त्र्यंबकेश्वरचे रुग्णालय पडणार। कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये एवढी मोठी तयारी सुरू आहे की आता चक्क एका रुग्णालयालाच पाडण्याची वेळ आली आहे। होय, त्र्यंबकेश्वरमधील नागरिक ज्या रुग्णालयात उपचारासाठी जातात तेच रुग्णालय आता प्रस्तावित दर्शन पार्कच्या आड येत असल्याने हटवण्याची तयारी सुरू आहे। आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे नवीन रुग्णालय शहरापासून जवळपास 4 किलोमीटर दूर आहे। म्हणजे एकीकडे लाखो भाविकांसाठी दर्शनाचा मार्ग तयार केला जातोय, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण होतोय। त्र्यंबकेश्वरमध्ये 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामं सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून दर्शन पथ तयार करण्याचे नियोजन आहे। या प्रस्तावित मार्गात सध्याचे रुग्णालय येत असल्याने ही जागा मोकळी करण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आलंय। पण रुग्णालय हटवल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे तो स्थानिक रुग्णांचा। कारण नवीन रुग्णालयाची जागा शहरापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे। 4 किलोमीटर हे अंतर कागदावर फार मोठं वाटणार नाही, पण एखादा गंभीर रुग्ण, वृद्ध व्यक्ती किंवा रात्रीच्या वेळी तातडीची गरज असलेला रुग्ण असेल तर हे अंतर महत्त्वाचं ठरू शकतं। दुसरीकडे प्रशासनाची बाजूही समजून घ्यावी लागेल। कुंभमेळ्याला लाखो भाविक येणार असल्याने गर्दी, वाहतूक आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केलं जात आहे। आरोग्य व्यवस्थेसाठीही त्र्यंबकेश्वर परिसरात 25 ठिकाणी टेंट क्लिनिक आणि तात्पुरती 3 खाटांची रुग्णालय उभारण्याची योजना आहे। म्हणजे भाविकांसाठी आरोग्य व्यवस्था वाढवली जात असताना स्थानिकांचे रुग्णालय मात्र शहरापासून दूर जाणार आहे। आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त एका रुग्णालयाचा नाही। कुंभमेळ्याची तयारी महत्त्वाची आहे, पण या विकास कामांमध्ये स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांचा समतोल राखला जाणार का? दर्शन पथ तर तयार होईलच, कुंभमेळ्याची तयारीही होईल, पण त्याचवेळी त्र्यंबकेश्वरकरांना तातडीची आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा मिळणंही तितकंच महत्त्वाचे आहे। आता प्रशासन या रुग्णालयाबाबत नेमका काय निर्णय घेतं आणि नवीन रुग्णालयाची व्यवस्था स्थानिकांसाठी किती सोयीची ठरते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कुंभमेळ्यासाठी रुग्णालयाची जागा वापरणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।